केंद्र सरकारने लागू केलेल्या जनसुरक्षा अधिनियम रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा अधिनियम विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं सावनेर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे रामटेक ग्रामीण जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, उपजिल्हाप्रमुख मधुकर दलवी आणि सावनेर विधानसभा संयोजक विनोद जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार सावनेर यांना निवेदन देऊन हा अधिनियम जनविरोधी, संविधानविरोधी आणि लोकशाही अधिकाराचे हनन करणारा असल्याचा आरोप करीत तो तत्काळ रद्द करण्याची मागणी केली। 10 सप्टेंबर रोजी तालुका आणि जिल्हा स्तरावर भव्य मोर्चे निदर्शने करत राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले। सावनेर शहरातील गांधी चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले। या आंदोलनात मनोज कुहिटे, जितू बिंदानी, बालूभाऊ जाचक, गेंदलाल कमाले, रक्षित भौतकर, प्रशांत कामोणे, सतीश नाईक, किशोर तुरकर, वासुदेव झलके, चेतन हेलोंडे, हरिचंद्र कश्यप, संजय गजरे, वीरू मोवाडे, गणेश तवले, रवींद्र कुथे, अनिल राऊत, बाबाराव गोतमारे, दिवाकर कडू यांच्यासह सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।